नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 7वा आणि या 7व्या अध्यायातले शेवटचे 2 श्लोक आज आपण वाचणार आहोत। श्लोक नंबर 29 आणि 30। श्लोक नंबर 29 आहे, जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्। जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्। जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्। जरा वार्धक्यातून मरण आणि मृत्यू, मोक्षाय मुक्त होण्याकरिता, माम माझ्या, आश्रित्य आश्रय घेऊन, यतन्ति प्रयत्न करतात, ये जे ते असे व्यक्ती, ब्रह्म ब्रह्म तत् त्या, विदुः ते जाणतात, कृत्स्नम् सर्व काही, अध्यात्मम अध्यात्म किंवा दिव्य, कर्म कर्म च सुद्धा, अखिलम संपूर्ण। भाषांतर आहे, जरा मरणातून मुक्त होण्याकरिता, जरा मरण आहे तसंच शब्द वापरला। वार्धक्य म्हणजे काय? ओल्ड एज, म्हातारपण आणि मरण याच्यातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य असतात, बुद्धिमान मनुष्य आहेत, ते माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात। वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे। जीवनाचा उद्देश असला पाहिजे आपण ब्रह्म आहोत हे जाणणे। मग आपण ब्रह्म आहोत खाली ठेवू नको, आपण ब्रह्म आहोत हे जाणणे याचा अर्थ असा नाही की आपण भगवान आहोत किंवा आपण पॉवरफुल आहोत किंवा आपण वेगळे आहोत। आमच्या वर्गामध्ये एक विद्यार्थी मित्र होता माझा इंजिनिअरिंगला, तो म्हणायचा की जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवत नाही की तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहात
तोपर्यंत तुम्ही काहीतरी ग्रेट करू शकत नाही या जगामध्ये. हे आधुनिक शिक्षण पद्धती जी असते ना, ते अशा प्रकारचा दंभ वाढवण्याचं काम करत असते. दंभ दर्फ अभिमानश्च, भगवद्गीतेमध्ये याला आसुरी प्रवृत्ती म्हटलेलं आहे. मी ब्रह्म आहे म्हणजे कोण? भगवंत ते म्हणतात की जे बुद्धिमान मनुष्य असतात ते भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात, ते ब्रह्म आहे. कारण त्यांना संपूर्ण क्रियांचं, आध्यात्मिक क्रियांचं संपूर्ण ज्ञान झालं. आपण आता 7व्या अध्यायाच्या शेवटी आहोत. 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगितलं? मी कोण आहे. 6व्या अध्यायापर्यंत त्यांनी स्वतःबद्दल बोलले नव्हते. थोडंफार सांगितलेलं की भगवंतांसाठी कर्म केलं पाहिजे, यज्ञ म्हणून कर्म केलं पाहिजे, आपण आत्मा आहोत, आत्म्याचं स्वरूप काय आहे वगैरे वगैरे, पण स्वतःबद्दल बोलले नव्हते. आता स्वतःबद्दल बोलायला सुरू केलं 7व्या अध्यायामध्ये. 7व्या अध्यायामध्ये आपण वाचलं की अगदी सुरुवातीलाच सांगतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ आणि माझ्या एवढा किंवा माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी होऊ शकत नाही. आणि मग तुम्ही या प्रकृतीमध्ये कसे अडकलेले आहात, इथून सुटायचं असेल तर मला शरण गेलं पाहिजे. भगवंतांना नाही, मला स्पष्ट सांगतात भगवान श्रीकृष्ण, मला शरण गेलं पाहिजे. कोण मला शरण जातं, कोण जात नाही, का शरण जात नाही, कोण देवी देवतांना शरण जात, सगळं आपण वाचत आता या शेवटच्या 2 श्लोकावरती आलेलो आहोत. काल आपण वाचलं की प्रॅक्टिकली तुम्हाला जर मला शरण जायचं असेल तर काय करावं लागेल? काय वाचलं काल आपण? काय करावं लागेल? इच्छा आणि द्वेष बंद करावं लागेल. त्यातून निर्माण होणारे जे तुमचं सुख दुःख मान अपमान आहे ते आपोआप बंद होईल. आणि अशा प्रकारे जर तुम्ही पाप रहित झाला, पाप सगळं पूर्णप्रमाणे संपूर्ण पाप कर्म तुमचे नष्ट केले, बंद केले, तर तो माझी भक्तिमय सेवा करू शकतो. भगवंत काल सांगितलं भजनते माम दृढव्रता. काल शेवटचं वाक्य वाचलं आपण, नाही? भजनते माम दृढव्रता. भजनते म्हणजे माझी भक्तिमय सेवा करणे, माम माझी दृढव्रता, तोच माझी दृढ निश्चयाने माझी भक्तिमय सेवा करू शकतो. कोण? जो पाप रहित झालेला आहे. मागच्या श्लोकामध्ये सांगतात की जर तुम्हाला म्हातारपणातून आणि मृत्यूतून मुक्त व्हायचं असेल तर तो बुद्धिमान मनुष्य जो असतो तो अशा प्रकारच्या माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतो. त्याला खऱ्या अर्थाने ब्रह्म म्हटलं पाहिजे. आणि मग शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात साधिभूतादिदैवं माम साधि यज्ञं च ये विदुः प्रयाण काले पिच माम ते विदुर्युक्त चेतसः. सगळ्यात महत्वाचा शब्द येतो याच्यामध्ये, प्रयाण काले. प्रयाण काले म्हणजे मृत्यूच्या शेवटी पूर्णपणे मतपरायण झालेले. मतपरायण म्हणजे माझ्यामध्ये परायण झालेले, पूर्णपणे ध्यानी मनी चित्ती, मन वचन काया याच्याने सगळे माझ्या चिंतनामध्ये, माझ्या सेवेमध्ये असलेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. आणि इथे हा अध्याय संपतो. मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात, एवढंच सांगतात भगवंत. आता पुढच्या अध्यायामध्ये सांगतात की मृत्यूसमयी मला का जाणलं पाहिजे. पुढचा पूर्ण अध्याय या विषयावर आहे.
ऑफकोर्स अर्जुनाला काय असे अध्याय करून सांगितले नव्हते, नंतर लिहून काढताना त्याचे अध्याय बनवले. तर आज आपण या 2 श्लोकावरती चर्चा करणार आहोत की अशा प्रकारे इच्छा आणि द्वेष याच्यातून मुक्त झालेले आणि पाप कर्म थांबवलेले जे व्यक्ती असतात, जे जीव असतात, ते माझी भक्तिमय सेवा दृढपणे करायला लागतात. आणि माझ्या भक्तिमय सेवेद्वारे ज्यांनी ज्यांनी माझा आश्रय घेतलेला असतो, सदैव माझ्या चिंतनामध्ये, माझ्या भक्तिमय सेवेमध्ये असतो, तो ब्रह्म जाणतो, त्याला पूर्ण ज्ञान होतं. आणि अशा प्रकारे तो मृत्यूच्या समयी मला जाणू शकतो, मला आठवू शकतो. तर थोडस इथे हिंट पण दिलेलं आहे की मला कसं जाणलं पाहिजे आणि मला कसं आठवलं पाहिजे. काय म्हणतात भगवंत, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी मला जाणू शकतात. तर पुढच्या अध्यायामध्ये अजून डिटेलमध्ये भगवंत सांगणार आहेत की माझं स्मरण, माझं ध्यान कसं करायचं. इथं थोडस सांगितलं, तर तेव्हा आपण अजून डिटेलमध्ये चर्चा करूया. श्रील प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, जन्म मृत्यू जरा व्याधी या भौतिक शरीराला पीडा देतात, परंतु आध्यात्मिक देहाला जन्म मृत्यू जरा व्याधी नसते. म्हणून जो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो तो भगवंतांचा एक पार्षद बनतो आणि शाश्वत भक्ती योगामध्ये परायण झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो. त्यालाच अहम ब्रह्मास्मी किंवा मी ब्रह्म आहे हे तो जाणतो. आता हा जो विषय आहे तो बऱ्याचदा आपण चर्चेमध्ये आणलेला, बऱ्याचदा याच्यावर आपण चर्चा केली आहे, परंतु खऱ्या अर्थाने हे भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत 13व्या अध्यायामध्ये, जिथे ज्ञान म्हणजे काय सांगतात भगवंत अर्जुनाला. ज्ञान म्हणजे काय असतं, 18 प्रकारचे ज्ञान सांगितले. अमानित्वम, अधंबित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जवम वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये हा एक पॉइंट सांगतात भगवंत, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जो व्यक्ती जन्म मृत्यू जरा आणि व्याधी यांना दुःख म्हणून पाहतो, बाकी कशालाच दुःख म्हणून पाहत नाही, तो खरा ज्ञानी. जो या जन्म मृत्यू जरा व्याधी या दुःखांना दूर करण्यासाठी मार्ग शोधतो, तो खरा ज्ञानी. बाकी या भौतिक जगामध्ये दुःख हजारो आहेत, करोड आहेत, त्याच्यावरती नाही तुम्ही उपाय शोधू शकता, नाही ते तुम्ही पूर्णपणे बंद करू शकता. कोणाला आहेत कोणाला नाहीत, सगळं रिलेटिव्ह आहे. परंतु जन्म मृत्यू आणि जरा आणि व्याधी हे सगळ्यांना आहेत, सगळ्या जीवाला आहेत. कोणीही ते टाळू शकत नाही, कोणीही ते थांबवू शकत नाही. म्हणून हेच खरे दुःख आहे, ते आपण जाणलं पाहिजे आणि या दुःखावरती कार्य केलं पाहिजे. त्याला बुद्धिमान म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये. जरा आणि मरणातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत, परंतु नुसतंच जन्म आणि मृत्यू आणि त्याच्यामध्ये येणारे म्हातारपण आणि आजारपण हे दुःख आहे हे नुसतं जाणून काही उपयोगाचं नाही. त्याचं सोल्युशन आहे भगवंतांना शरण जाणे आणि भगवंतांचे भक्तिमय सेवा करणे. हे जो जाणतो तो खरा बुद्धिमान, त्याला खरा बुद्धिमान मनुष्य म्हटलेलं आहे. प्रभुपाद इथे थोडक्यात सांगतात की या भौतिक शरीर जोपर्यंत तुम्हाला आहे तोपर्यंत जन्म मृत्यू जरा व्याधी आहे. मग आध्यात्मिक शरीराला जन्म मृत्यू जरा व्याधी नाही. मग बुद्धिमान मनुष्याने काय केलं पाहिजे? आध्यात्मिक शरीर प्राप्त करायचा प्रयत्न केला पाहिजे. आता सध्या देखील दुसरं शरीर प्राप्त करायचा आपण प्रयत्न करत असतो. हे शरीर जे मिळाले, थोडे दिवस आपण या शरीरामध्ये सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपल्या लक्षात येतं की जर जसं सुख आपल्याला हवंय ते या शरीरामध्ये मिळू शकत नाही, मग दुसऱ्या शरीराची कामना करतो, हवेत उडायची कामना करतो,
पाण्यात पोहायची कामना करतो, मग पुढच्या जन्मामध्ये भगवंत आपल्याला त्याच प्रकारचे शरीर देतात, जशी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे. मग हे लॉजिक किती सोपं आहे बघा. जशी तुमची काम इच्छा आहे, जशी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला जर शरीर मिळत असेल, तर मग ज्या शरीराला जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी नाहीच आहे, असं शरीर प्राप्त करायचं असेल तर तशी इच्छा करा, भगवंत तुम्हाला देतील. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे की तसं पण शरीर आहे आणि ते मिळू शकतं. मग ते मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, कशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे, कशा प्रकारची इच्छा केली पाहिजे, याचा अभ्यास करणे, प्रॅक्टिस करणे. अभ्यासचा अर्थ असा नसतो श्लोक पाठ करणे वगैरे. अभ्यासचा संस्कृतमध्ये अभ्यासचा अर्थ असतो प्रॅक्टिस करणे. एखाद्याला स्विमिंग करायची खूप इच्छा असेल तर तो काय करतो, स्विमिंगची प्रॅक्टिस करतो, हो की नाही. एखाद्याला क्रिकेट खेळायची इच्छा असेल तर क्रिकेटची प्रॅक्टिस करतो. तसंच तुम्हाला जर आध्यात्मिक शरीर हवं असेल तर त्या आध्यात्मिक शरीरामध्ये काय चालतं, काय चालत नाही हे थोडंसं समजावून घेतलं पाहिजे एखाद्या आध्यात्मिक गुरुकडे जाऊन, आणि मग त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. हे भौतिक शरीर जे आहे, तुम्हाला या भौतिक जगामध्ये मनुष्याचं शरीर, हे आध्यात्मिक जगामध्ये जाऊन काय करायचं याची प्रॅक्टिस करायला दिलेलं आहे. व्हेरी इंटरेस्टिंगली आज दुपारी मी वाचत होतो, श्रील प्रभुपाद म्हणतात की या भौतिक जगामध्ये तुम्ही भक्ती करूच शकत नाही, कारण या भौतिक जगामध्ये भक्ती नसतेच, भक्ती होतच नाही. खरी भक्ती आध्यात्मिक जगामध्ये असते. भक्ती म्हणजे भगवंतांची प्रेममय भक्तिमय सेवा. भगवंतांची खरी प्रेममय भक्तिमय सेवा या भौतिक जगात नसतेच, कारण भगवंतच नाही आहेत भौतिक जगामध्ये. खरी भगवंतांची प्रेममय भक्तिमय सेवा ही आध्यात्मिक जगात असते. मग आपण काय करतोय, तर प्रभुपाद म्हणतात आपण त्याची प्रॅक्टिस करतोय. त्याची प्रॅक्टिस खूप चालाकीने आणि खूप एक्सपर्टली करावी लागते, कारण त्याच्यामध्ये पास झाल्याशिवाय तिकडे एंट्री मिळत नाही. तिथे परफेक्ट भक्ताला जे घेतलं जातं तिकडे. तसं तुम्हाला इंडियन क्रिकेट टीम मध्ये जर जॉईन व्हायची इच्छा असेल तर तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागते. मग ती इंडियन क्रिकेट टीम मध्ये एंट्री देऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता का? जोपर्यंत तुम्ही एक्सपर्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला टीम मध्ये घेत नाहीत. मग प्रॅक्टिस कुठे करायची? आपल्या गल्लीमध्ये, हो की नाही? मोठ्या स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस करता येत नाही. हे प्रॅक्टिस करण्यासाठी हे शरीर दिलंय आपल्याला. ही प्रॅक्टिस करणे की आध्यात्मिक शरीर कसं असतं, आध्यात्मिक शरीराची लक्षणं काय असतात बघा. आता तुम्हाला हवेत उडायची इच्छा झाली म्हणून तुम्ही विमानाचा शोध लावला, हवेत उडायचा प्रयत्न करायला लागला. पाण्यात पोहायची इच्छा झाली म्हणून पाण्यात पोहत बसला. तुम्हाला माशाचं शरीर दिलं जातं, पक्ष्याचं शरीर दिलं जातं. तुम्हाला माहिती होतं की पक्ष्याच्या शरीरामध्ये काय असतं. 2 पंख मिळतात, हवेत उडायला मिळतं, तसंच फुफ्फुस मिळतं, तसंच हृदय मिळतं. माशाचं शरीर कसं असतं काय, त्याप्रमाणे आपण इच्छा केली. मग आध्यात्मिक शरीराची लक्षणं काय असतात हे जाणून घेणे म्हणजेच भगवद्गीता भागवतमचा अभ्यास करून त्याप्रमाणे प्रॅक्टिस करणे. बऱ्याच लोकांना हेच माहिती नसतं की अशा प्रकारचं शरीर पण आहे ज्याच्यामध्ये पुन्हा मृत्यू नाही, पुन्हा जरा नाही, म्हातारपण नाही, पुन्हा व्याधी नाही. त्यालाच आध्यात्मिक शरीर म्हणतात. आणि जो अशा प्रकारचे आध्यात्मिक शरीर प्राप्त करतो, बस त्याला इच्छा करायची, अगदी तीव्र इच्छा करायची की हे भगवान, मला हे शरीर संपवल्यावर मला आध्यात्मिक शरीर पाहिजे. बस त्याच्यासाठी काय करायला लागते सांगा, मी करायला तयार आहे. कारण मी वैतागलोय पुन्हा पुन्हा जन्म घेऊन, पुन्हा पुन्हा. जोपर्यंत या भौतिक जगाला वैतागत नाही जीव, तोपर्यंत आध्यात्मिक जगाची कामना करत नाही. पूर्णपणे वैताग आला पाहिजे या भौतिक जगाचा, पूर्णपणे. थोडस प्रभूजी नाही चालत. गृह, क्षेत्र, सुत, आप्त, सगळं, घर, मुलं बाळ, मित्र, समाज, परिवार, राष्ट्र,
आजकाल एकटं एकटं राहण्याची फॅड आहे. एकटं एकटं राहून काय कशामध्ये सुख घेतात? टीव्ही, इंटरनेट, पाळीव प्राणी, कुत्रा, मांजर, सगळ्यातली आसक्ती गेली पाहिजे. या भौतिक जगात मला सुख घेण्यासारखं काही नाहीच आहे, वैताग आलाय, बास. मग तो खरा विद्यार्थी असतो, कॅन्डिडेट असतो आध्यात्मिक शरीर प्राप्त करण्यासाठी. आणि असं आध्यात्मिक शरीर प्राप्त करायचं असेल तर ती इच्छा तीव्र असली पाहिजे आपली. नुसतीच थोडीशी इच्छा झाल्यावर ती मिळत नाही, तीव्र इच्छा केली पाहिजे. मग काय होतं? तो आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो आणि भगवंतांचा एक पार्षद बनतो भगवत धामामध्ये. आणि शाश्वत भक्ती योगामध्ये परायण झाल्यामुळे तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आतापर्यंत कोण होतो? मी शरीर होतो. शरीराशी संबंधित जे होतं तेच सांगत होतो. कोण आहे तुम्ही? मी पाटील आहे, मोरे आहे, कुलकर्णी आहे, पुरुष आहे, स्त्री आहे, सरपंच आहे, भक्त आहे. हे सगळे शरीराची लक्षणं. मी ग्रेट भक्त आहे, भगवंतांचा सेवक आहे. हे ठामपणे ज्याला कळलं त्याला भगवंतांचे सेवक बनायचं शरीर मिळतं. असे सांगितले जाते की मनुष्याने आपण ब्रह्म आत्मा असल्याचे जाणले पाहिजे. या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जीवन विषयक ही ब्रह्म संकल्पना भक्तिमय सेवेमध्येही आहे. शुद्ध भक्त हे दिव्य ब्रह्मस्तरावर स्थित असतात आणि दिव्य क्रियांचे त्यांना पूर्ण ज्ञान असते. नुसतंच मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे जाणून काय उपयोगाचं नाही. तशी कामं केली पाहिजेत. मी इंजिनियर आहे म्हणून सांगता तेव्हा तुम्ही इंजिनियर सारखं वागत असता ना, म्हणून तुम्हाला इंजिनियर म्हटलं जातं. मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, हो की नाही? मी पुरुष आहे, स्त्री आहे, ह्या आहे, तो आहे. मग जर तुम्हाला उद्यापासून म्हणायचं असेल मी आत्मा आहे, मी शरीर नाही, मग आत्म्याचं काम काय असतं शोधून काढावं लागेल आणि त्यात ते काम तुम्हाला करावं लागेल. आत्मा कोण आहे, आला कुठून, त्याला कोणी बनवलं, त्याचं काम काय आहे, हे जाणून घेणे म्हणजेच अध्यात्मामध्ये प्रगती करणे. हे जाणून घेणे म्हणजेच भगवद्गीतेचा अभ्यास करणे. शुद्ध भक्त हे दिव्य ब्रह्मस्तरावर स्थित असतात आणि दिव्य क्रियांचे त्यांना पूर्ण ज्ञान असते. क्रिया म्हणजे काम, काम काय करायचंय त्यांना पूर्ण ज्ञान असतं. आत्म्याचं काम काय आहे? आत्म्याचं काम काय आहे? भगवंतांची सेवा करणे, दुसरं काही कामच नाही आत्म्याचं. कशा प्रकारची सेवा करणे? जे भगवंत सांगतील ते, तरच आत्मा पूर्णपणे सुखी होतो. आता या शरीरामध्ये अडकलाय आणि शरीरामध्ये असलेल्या अहंकारामध्ये, बुद्धीमध्ये, मनामध्ये, मन, बुद्धी आणि अहंकार जे काही करतील त्याच्यातच सुख शोधायचा प्रयत्न करतोय, ते काही मिळत नाही. दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झालेले 4 प्रकारचे अशुद्ध भक्त आपापली उद्दिष्टे प्राप्त करतात आणि भगवंतांच्या कृपेने जेव्हा ते पूर्णपणे कृष्ण भावना भवित होतात तेव्हा त्यांना भगवंतांच्या दिव्य सत्संगापासून आनंद प्राप्त होतो. या अध्यायाचा सारांश थोडेफार सांगतात प्रभुपाद इथे. दिव्य भगवत सेवेमध्ये युक्त झालेले 4 प्रकारचे अशुद्ध भक्त, 4 प्रकारचे अशुद्ध भक्त आपापली उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी भगवंताकडे आलेले असतात. ती प्राप्त करतात, परंतु भगवंतांच्या कृपेने जेव्हा ते पूर्णपणे कृष्ण भावना भवित होतात तेव्हा त्यांना भगवंतांच्या दिव्य सत्संगापासून आनंद प्राप्त होतो. ज्याच्यासाठी आलेले असतात ते विसरून जातात. भगवंतांचा संग आणि भगवंतांची सेवा पाहिजे एवढंच त्यांच्या मनामध्ये राहतं. कोणकोणते 4 प्रकारचे अशुद्ध भक्त? आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. भगवान म्हणतात, हे अर्जुन, हे 4 प्रकारचे सुकृती करणारे लोक माझ्याकडे येतात. 4 प्रकारचे दुष्कृती, वाईट काम करणारे माझ्याकडे येत नाहीत. ते पण सांगितलं या अध्यायामध्ये. जे येतात
काहीतरी मिळवण्यासाठी येतात, ते त्यांना मिळतं, परंतु त्याच्याही पेक्षा ग्रेट त्यांना मिळतं म्हणजे माझा संघ, माझी सेवा, आणि त्यातला आनंद मिळाल्यावरती बाकी सगळं विसरून जातात. परंतु जे देवतांचे उपासक आहेत, देवतांची पूजा उपासना करतात, आराधना करतात, त्यांना भगवंतांच्या परमधामाची कधीच प्राप्ती होत नाही. वाचलं आपण हो की नाही? या अध्यायात सांगितलेला शब्द माझ्या लक्षात राहत नाही. काय म्हटलेलं आहे? देवान देव यजो यांती मदभक्ता यांती मामपी. देवतांकडे जातो. ज्याला याच्यात काय वेगळं आहे? ज्याला भगवंतांच्या धामाची प्राप्ती होत नाही त्याला आध्यात्मिक शरीर प्राप्त होत नाही. लॉजिक व्यवस्थित डॉट्स कनेक्ट करायचे आपण. ज्याला भगवंतांचं धाम प्राप्त होत नाही त्याला आध्यात्मिक शरीर प्राप्त होत नाही. मागच्या एका श्लोकामध्ये सांगितलं की जो देवतांची पूजा करतो तो देवतांच्या ग्रहावरती जन्म घेतो, जो माझी पूजा करतो तो माझ्या धामामध्ये जन्म घेतो, है की नाही? देवान देव यजो यांती मदभक्ता यांती मामपी, 23वा श्लोक. म्हणजे माझ्या धामामध्ये ज्याने जन्म घेतला त्याला असं शरीर मिळतं ज्याला पुन्हा मृत्यू नाही, पुन्हा आजारपण नाही, म्हातारपण नाही, जन्म तर नाहीच, मृत्यू नाही म्हणजे पुन्हा जन्मच नाही. या व्यतिरिक्त कुठेही तुम्ही जन्म घ्या, कुठल्याही ग्रेटेस्ट मधल्या ग्रेटेस्ट देवतेची उपासना करून त्याच्या धामामध्ये जन्म घ्या, पुन्हा मृत्यू आहे, पुन्हा म्हातारपण आहे, पुन्हा आजारपण आहे. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की भगवंत असं का सांगतायत. हे सगळं एकमेकाला कनेक्टेड आहे. का कनेक्टेड आहे? कारण बरेच लोक देवतांची पूजा उपासना करतात, त्यांना वाटतं सगळं एकच आहे. यांची पूजा करा तुम्हाला पाहिजे ते मिळेल, त्यांची पूजा पाहिजे ते मिळत नाही. भौतिक जगातल्या भौतिक गोष्टी मिळतात, ज्या क्षणभंगूर आहेत, अनित्य आहेत, शाश्वत गोष्ट मिळत नाही. ते क्षणभंगूर गोष्टी तुम्हाला क्षणभंगूर आनंद देतात, शाश्वत गोष्टच तुम्हाला शाश्वत आनंद देऊ शकते. परंतु ते देवतांचे उपासक आहेत त्यांना भगवंतांच्या परमधामाची प्राप्ती कधीच होत नाही. ब्रह्मानुभूती झालेल्या अल्पज्ञानी व्यक्तींनाही श्रीकृष्णांच्या परम गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती होत नाही. हे पण वाचलं आपण. अव्यक्त भगवंत म्हणतात, काय म्हणतात? अव्यक्त व्यक्तिमापन्नम मन्यते माम बुद्धया परम भाव मजानंत्यो. जे भगवंतांच्या ब्रह्म स्वरूपाची उपासना करतात, आराधना करतात, त्यांना भगवंतांचं ब्रह्मस्वरूप मिळतं. त्यांना भगवतधाम थोडीच मिळणार आहे. ब्रह्मस्वरूप म्हणजे भगवंतांची ही ब्रह्मज्योती, त्याच्यामध्ये ते विलीन केले जातात आणि तरंगत राहतात कित्येक अनंत काळासाठी. त्यांचा पुन्हा जन्म होत नाही, परंतु ते तिथेच राहतात. मुक्ती मिळत नाही. त्यांना वाटतं तीच मुक्ती आहे, ती मुक्ती नाही, सुप्तावस्थेमध्ये राहतात. आणि ज्या दिवशी त्यांच्या मनामध्ये पुन्हा ती सुप्तावस्थेमध्ये असलेली भौतिक कामना जागृत होते, त्यांना पुन्हा या भौतिक जगामध्ये जन्म दिला जातो. म्हणजेच काय? पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू. त्यामुळे निराकारवादी, निर्विशेषवादी हे अजून जास्त डेंजरस असतं. किती अनंत काळासाठी तरंगत राहायला लागेल ब्रह्मज्योतीमध्ये माहिती नाही. जे कृष्ण भावना भवित कर्म करीत आहेत त्यांनाच केवळ ब्रह्म म्हणता येते, कारण तेच वास्तविकपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा व्यक्तींना श्रीकृष्णांबद्दल मुळीच संशय नसतो आणि म्हणून ते वास्तविकपणे ब्रह्म आहेत. या अशा लोकांना या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे भगवंतांनी? माम आश्रित्य, त्यांनी माझा आश्रय घेतलेला असतो. याच लोकांना ब्रह्म म्हणता येतं. अहम ब्रह्मास्मी, खऱ्या अर्थाने ते ब्रह्म आहेत. खऱ्या म्हणजेच काय, ओरिजिनली कोण आहे हे जाणलेले. भगवंतांच्या ब्रह्मस्वरूपाची आराधना उपासना करणारे म्हणतात मी ब्रह्म आहे, परंतु त्यांना अजून परम ब्रह्म जाणलेलं नाही आहे. या त्या
ते ब्रह्म आहेत, परमब्रह्म जाणलेलं नाही, त्यामुळे ब्रह्म आणि परमब्रह्म मधला संबंध काय ते जाणलेलं नाही. त्यामुळे त्यांना पूर्णपणे साक्षात्कारी म्हणता येत नाही. आत्मसाक्षात्कारी, पूर्णपणे आत्मसाक्षात्कारी तोच असतो जो भगवंतांच्या भगवत धामात जाऊन हे जन्म आणि मृत्यूचे चक्र बंद करतो, आध्यात्मिक शरीर प्राप्त करतो. त्याला अहम ब्रह्मास्मी म्हणायचं. आणि अशा व्यक्तीला या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे माम आश्रित्य. आपल्या भक्त लोकांमध्ये हा शब्द खूप प्रचलित आहे, आश्रय. आश्रय, गुरु महाराजांचा आश्रय घेतलाय म्हणजे काय माहितीये तुला? आजकाल आपल्याला ते पण माहिती नाही की गुरुचा पहिला आश्रय घ्यायला लागतो, गुरु आश्रय, मग दीक्षा घ्यायची असते. वशिल्याने डायरेक्ट दीक्षा मिळते आजकाल. आश्रय घेणे म्हणजे काय माहितीच नाही आपल्याला. मी अमेरिकेमध्ये असताना हे या भक्ती मार्गामध्ये आलो तर तेव्हा तर लोक इंग्लिश मध्ये म्हणायचे शेल्टर. आश्रयाला इंग्लिश मध्ये शेल्टर म्हणतात. शेल्टर, हॅव यू टेकन शेल्टर प्रभूजी? तुम्ही शेल्टर घेतलंय? हिंदी, काही काही जण हिंदीमध्ये इंग्लिश मिक्स करून म्हणतात आपने शेल्टर लिया है किसी गुरु का. अरे म्हणजे काय आश्रय घेणे, शेल्टर घेणे म्हणजे काय? लहान मुलं आई वडिलांच्या आश्रयाखाली असतात. आपण म्हणतो की मराठीमध्ये लहान मुलं आई वडिलांच्या आश्रयाखाली असतात म्हणजे काय? आपल्या पालन पोषणाकरिता, आपल्या संरक्षणाकरिता ते पूर्णपणे आई वडिलांवरती अवलंबून असतात की नाही? स्वतःच्या ज्ञानाने, स्वतःच्या डोक्याने काहीतरी करायला गेले तर अडकतात बिचारे. म्हणून त्यांना म्हटलं जातं हे आई वडिलांच्या आश्रित आहेत. मग गुरुचा आश्रय घेणे, जो तुम्हाला भगवंतांचा आश्रय घेण्यासाठी मदत करेल, या शब्दाचा अपमान केला नसला पाहिजे आपण. आश्रय घेतलाय परंतु त्याचा ऐकत नाही, स्वतःच्या जीवावरती पाहिजे ते तसं वागतो. ही आजकालच्या भक्तांची अवस्था आहे दुर्दैवाने. म्हणून तर रिझल्ट मिळत नाही भक्तीतला आपल्याला. आश्रय घेणे याचा अर्थच माहिती नाही आपल्याला. भगवंत म्हणतात असे लोक जे असतात ना, जे ना देवी देवतांकडे जातात ना माझ्या ब्रह्म स्वरूपाची उपासना करतात, फक्त माझी भक्तिमय सेवा करतात, त्यांना मी म्हणतो माम आश्रित्य, माझ्या आश्रयाखाली असलेले. अशा लोकांना पुढे भगवंत महात्मा म्हणतात. महात्मानं तु माम पार्थ दैवीम प्रकृतीम आश्रिता. हे शब्द किती वेळा रिपीट होतो बघा भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये. संपूर्ण श्रीमद भागवतमचा उद्देश आहे भगवंतांचा आश्रय घेणे. शुकदेव गोस्वामी सांगतात. तुमच्यापैकी काही श्रीमद भागवतमचा अभ्यास केलेला असतील तर तुम्हाला माहिती आहे, जसं भगवद्गीतेमध्ये 5 विषयांचा अभ्यास केला जातो तसं भागवतम मध्ये 10 विषयांचा अभ्यास केला जातो, हो की नाही? कुठल्या कुठल्या 10 विषयांचा? सर्ग, विसर्ग, स्थानम, पोषणम, उती, हो की नाही? काय काय? ईशानुकथा, निरोध, आश्रय. शेवटचा विषय सांगतात आश्रय. म्हणजे ऍक्च्युली हे सगळे विषय एकासाठीच असतात, भगवंतांचा आश्रय घेण्यासाठी. कारण जो भगवंतांचा आश्रय घेत नाही तो या भौतिक जगामध्ये भरकटत असतो. जो आई वडिलांच्या आश्रयाखाली राहत नाही तो समाजामध्ये भरकटत जातो. तसं आपण जर भगवंतांचा आश्रय घेतला नाही तर या भौतिक जगामध्ये भौतिक आकर्षणाने भरकटत राहणार. हे शब्द खूप महत्वाचे असतात. शरण जाणे, शरणागती प्राप्त करणे, चरण कमळांचा आश्रय घेणे. हे स्टाईल मारण्यासाठी नाही आहेत शब्द, हे आजकाल फक्त स्टाईल मारण्यासाठी झालेले आहेत. भगवंत म्हणतात माम आश्रित्य. प्रभूजी तुमच्या चरण कमळावर मला आश्रय द्या. कसं देणार आश्रय? गुरूंना आपण लिहायला खूप छान वाटतं, आपल्याला बोलायला खूप छान वाटतं, हे करून
हे आचरणात असलं पाहिजे आपल्या. ही साधी सोपी गोष्ट नाही आहे भगवंतांच्या आश्रयाखाली जाणे. पूर्णपणे भगवंत माझं पालन पोषण करतील, भगवंत माझं रक्षण करतील याच्यावरती पूर्ण विश्वास असला पाहिजे आपला. त्याला म्हणायचं माम आश्रित्य, भगवंतांच्या आश्रयाखाली असलेला. म्हणून तर भगवंत म्हणतात महात्मानांस्तु माम पार्थ दैवीम प्रकृती आश्रिता, माझ्या दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असलेल्यांना मी महात्मा म्हणतो, महान आत्मा. आपण सगळं कशाचा आश्रय घेतलाय आपला? आपण कुणाचा आश्रय घेतलाय? भगवंतांच्या आश्रयाखालीच प्रत्येक जीवाला राहायला लागतं. भले तो भगवंतांचा ऐको किंवा न ऐको. भगवंत एवढे भक्त वत्सल आहेत, जे भगवंतांच्या आश्रय घेत नाहीत ना, त्यांची पण भगवंतच काळजी करतात, भगवंतच पालन पोषण करतात, भगवंतच रक्षण करतात. परंतु असे बंडखोर जीव भगवंतांच्या माया शक्तीच्या आश्रयाखाली असतात. परंतु तिथे तोटा एवढाच आहे की माया शक्तीच्या आश्रयाखाली जो कोणी आहे त्याला पुन्हा मृत्यू आहे, त्याला पुन्हा जन्म आहे. आणि जन्म मृत्यूच्या मध्ये म्हातारपण आहे आणि आजारपण आहे. भगवंत या श्लोकामध्ये सांगतात की तुम्हाला जन्म मृत्यूच्या या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर असा बुद्धिमान मनुष्य माझा आश्रय घेतो. कसा घेतो आश्रय ते पण सांगितलेलं आहे. कसा आश्रय घेतो? माझ्या भक्तिमय सेवेद्वारे. दुसरा कुठला मार्ग नाही आहे भगवंतांचा आश्रय घ्यायचा. भक्त्या म्हणजे भक्तिमय सेवा. भक्त्या माम अभिजानाति. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नम अध्यात्मम कर्म चाखिलम. भक्त लोकांसाठी वॉर्निंग आहे. श्रील प्रभुपादांच्या चळवळीमध्ये आलेल्या थोड्याफार प्रमाणात, किती प्रमाणात तुम्ही आलाय माहिती नाही, त्या सगळ्यांसाठी हे वॉर्निंग आहे की उद्यापासून आश्रय हा शब्द वापरताना जपून वापरा. शरण हा शब्द वापरताना जपून वापरा. चरण कमल शब्द वापरताना जपून वापरा. तुमचे स्टाईल मारण्यासाठी शब्द आणलेले नाही आहेत सगळे भगवंतांनी, श्रील प्रभुपादांनी. जोक करून ठेवलाय आपण आश्रय शब्दाचा, शरण शब्दाचा. जे कृष्ण भावनाभवित कर्म करीत आहेत माम आश्रित्य, त्यांनाच केवळ ब्रह्म म्हणता येते. अशा व्यक्तींना श्रीकृष्णांबद्दल मुळीच संशय नसतो आणि म्हणून ते वास्तविकपणे ब्रह्म आहेत. ह्याच त्याचा अर्थ आहे. श्रीकृष्णांबद्दल मुळीच संशय नसतो. ते माझं पालन पोषण करतील, माझं रक्षण करतील, पूर्ण विश्वास आहे मला. ते सांगतील तेच मी करणार. त्यालाच म्हणतात शरण जाणे. प्रपद्यन्ते. केवळ भौतिक बंधनातून मुक्त होण्याकरिता जे भगवंतांच्या आर्च विग्रहाची आराधना करण्यात परायण झाले आहेत आणि भगवंतांवर ध्यान करण्यात मग्न झाले आहेत, त्यांना सुद्धा भगवंतांनी पुढील अध्यायामध्ये सांगितलेल्या ब्रह्म, आदिभूत इत्यादींचे तात्पर्य कळते. मुक्ती मागण्यासाठी या, धन संपत्ती मागण्यासाठी या, काही पण मागण्यासाठी या. जेव्हा भगवंतांकडे जाता तुम्ही, तेव्हा भगवंतांच्या संघामध्ये तुम्ही शुद्ध होता. कारण गेलाय भगवंतांच्या आश्रयाखाली. पुढच्या अध्यायामध्ये ते सांगतील भगवंत. तर या अध्यायाची शेवट करतात भगवान श्रीकृष्ण या श्लोकाने की माझ्यामध्ये जो अशा प्रकारे पूर्णपणे परायण झालेला आहे, म्हणजे माझी भक्तिमय सेवा करण्यामध्ये, माझे ध्यान स्मरण करण्यामध्ये जो पूर्णपणे गुंतलेला आहे, तो जेव्हा मला या सगळ्या सृष्टीचा संचालक, सर्व देवी देवतांचा, सर्व जीवांचा नियंत्रक आणि सर्व यज्ञांचा, तपस्यांचा अधिष्ठाता, भोगता म्हणून जाणतो, तो मला मृत्यू समयी सुद्धा जाणू शकतो. या श्लोकाने या अध्यायाची शेवट केलेली आहे. थोडसा अर्धवट वाचणाऱ्यांना वाटेल की मृत्यू समयी भगवंतांना जाणून, मृत्यू समयी जो भगवंतांना जाणतो तो भगवत धामात जातो. पुढच्या अध्यायात सांगतात. आणि त्याची प्रोसेस काय असते मृत्यू समयी भगवंतांना जाणण्याची, ती प्रोसेस, पुढच्या प्रक्रिया
पुढच्या अध्यायामध्ये भगवंत सांगणार आहेत. तर इथे सांगतात, थोडंफार झलक दिलेलं आहे. कसं जाणलं पाहिजे भगवंतांना, कसं स्मरण केलं पाहिजे भगवंतांचं. या भौतिक सृष्टीचे संचालक बघा, ही भौतिक सृष्टी कोणी निर्माण केली, कोण चालवतंय, कण आणि कणावरती नियंत्रण कोणाचं आहे, त्या भगवंतांचं आहे. मी काय करू शकतो, माझं कशावरच नियंत्रण नाही. सर्व देवी देवतांचे पण ते नियंत्रक आहेत. सगळ्या गोष्टींचे अधिष्ठाता, स्वामी, प्रभू, आनंद घेणारे भोक्ता भगवान श्रीकृष्ण आहेत. अशा पद्धतीने आपलं ध्यान असला पाहिजे, स्मरण केलं पाहिजे भगवंतांचं. मग अशा पद्धतीने जर आपण ध्यान केला तर आपोआपच मी त्यातला निघून जातो. नाही मी भोक्ता आहे, ना मी नियंत्रक आहे, नाही मी संचालक आहे, परंतु वाटते आपल्याला मी आहे. मागे एकदा प्रभूजींनी प्रश्न विचारलेला, विश्वजित प्रभूजींनी, भगवंतांचं ध्यान कसं करायचं. आता पुढच्या अध्यायामध्ये तो विषय आहे, भगवंतांचं ध्यान कसं करायचं. ध्यान करणे म्हणजे त्याचा अर्थ, त्याचं चिंतन मनन रुजलं पाहिजे, पटलं पाहिजे मनाला. नुसतंच कृत्रिमरित्या भगवंतांचं ध्यान करायचं नाही. आपण मनुष्य आहोत, विशेष बुद्धी दिली आहे आपल्याला, ट्रान्सफॉर्मेशन, हे रूपांतर, हे सगळं चेंज करण्यासाठी, हो की नाही. त्याची थोडी झलक दिलेली आहे इथे. आणि तसंच ध्यान करायची जर आयुष्यभर प्रॅक्टिस केली तर मृत्यू समय पण तसाच तुम्ही ध्यान करू शकाल. हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. हे थोडक्यात या श्लोकात सांगितलंय. प्रभुपाद म्हणतात, कृष्ण भावना भवित कर्म करणारे भगवंतांना पूर्णपणे जाणण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाहीत. पूर्णपणे भगवंतांना जाणणे, भगवंतांना हेच जाणायचंय. 5व्या अध्यायामध्ये पण ते सांगतं, हेच सांगितलेलं आहे भगवंतांनी. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वराम सुहृदम सर्व भूतानाम. 5व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये हेच सांगितलेलं आहे. मीच सर्वांचा कंट्रोलर आहे, मीच सगळ्या गोष्टींचा भोक्ता आहे, मीच सर्वांचा मित्र आहे. बऱ्याच ठिकाणी भगवंत सांगतात. तरी पण आपण भगवंतांचं ध्यान करताना कसं करतो, मेरे लड्डू गोपाल, मेरी जो इच्छा है सब पूरी करते हैं मेरे लड्डू गोपाल. शेवटी आलं त्या लेवलला परत, माझे ऑर्डर पूर्ण करणारे. कारण मला भौतिक जगातच राहायचं, इथून जायचंच नाहीये. ऍक्च्युली भगवंत ते पण पूर्ण करतात, पण त्यात तुमचंच नुकसान आहे. पुन्हा जन्म आहे, पुन्हा मृत्यू आहे, की नाही. भगवंतांना कसं जाणलं पाहिजे, कसं ध्यान केला पाहिजे, कसं समजलं पाहिजे, भगवंत स्वतः सांगतात भगवद्गीतेमध्ये. श्रील प्रभुपाद सांगतात की इकडून तिकडून दुसरीकडून कशाला ऐकतायसा, कोण भगवान आहे आणि त्यांचे दिसतात कसे, राहतात कुठे, त्यांना काय आवडतं काय आवडत नाही, कसे आहेत, त्यांची भक्ती कशी करायची, त्यांचं ध्यान कसं करायचं, त्यांचं स्मरण कसं करायचं, याच्याकडून त्याच्याकडून कशाला ऐकता. स्वतः भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात, डायरेक्टली त्यांच्याकडूनच ऐका ना, हो की नाही. आणि मग असं कुणी तुम्हाला सांगत नसेल ध्यान असं करा म्हणून, वेगळ्याच पद्धतीने सांगत असेल, मग तुमच्या डोक्यात येईल, भगवान श्रीकृष्णाने तर अर्जुनाला असं ध्यान करायला सांगितलंय, सो अँड सो प्रभूजी मला वेगळंच सांगतायत. कृष्ण भावनेच्या दिव्य सानिध्यात मनुष्य भगवंत हे भौतिक सृष्टीचे संचालक तसेच देवतांचे नियंत्रक कसे आहेत हे जाणू शकतो. क्रमाक्रमाने अशा दिव्य सहवासाने मनुष्याची भगवंतांच्या ठाई दृढ निष्ठा निर्माण होते आणि मृत्यू समयी असा कृष्ण भावनामवित मनुष्य श्रीकृष्णांना कधीही विसरत नाही. म्हणून साहजिकच तो भगवद्धाम गोलोक वृंदावनात प्रविष्ट होतो, प्राप्त करतो. मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभवित कसा होऊ शकतो याचे या 7व्या अध्यायात विशेष रूपाने प्रतिपादन करण्यात आले आहे. कृष्ण भावनेचा प्रारंभ कृष्ण भावनाभवित भक्तांच्या सत्संगामध्ये होतो. सत्संगामुळे होतो. कुठल्या तरी भक्ताची कृपा असेल तरच आपण या भक्ती मार्गामध्ये येतो, हो की नाही. असा सत्संग आध्यात्मिक असतो आणि त्या योगे मनुष्याचा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध येतो आणि त्यांच्या कृपेने श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे तो जाणू शकतो. त्याच वेळी खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूप स्थितीचे त्याला ज्ञान होते.
तसेच जीवाला श्रीकृष्णांचे विस्मरण होऊन तो कसा प्राकृत क्रियांमध्ये गुंतला जातो हे समजते. सत्संगातील कृष्ण भावनेच्या क्रमिक विकासामुळे जीव जाणू शकतो की श्रीकृष्णांच्या विस्मरणामुळेच आपण प्राकृतिक नियमांनी बद्ध झालो आहोत. सत्संग सत्संग सत्संग. कृष्ण भावनेची पुन्हा प्राप्ती करण्याकरिता मनुष्य जीवन म्हणजेच एक सुसंधीच आहे आणि भगवंतांची अहेतुकी कृपा प्राप्त करण्याकरिता या संधीचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे हे सुद्धा तो जाणू शकतो. सत्संगचा अर्थ गुरुवारी जाऊन भजन कीर्तन करून प्रवचन ऐकून प्रसाद खाऊन येणे एवढंच नसतो. बऱ्याच लोकांना एवढाच म्हणजे सत्संग वाटतं. सत्संग म्हणजे सतचा संग आणि असतचा संग टाळणे, सतचा संग करणे. जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत त्यांच्याशी संग करणे, त्यांच्याशी संबंध निर्माण करणे. भक्तांमध्ये संबंध असला पाहिजे. भगवंत आणि आपला संबंध आहे. हे नुसतंच ज्ञान घ्यायचं नाहीये, कोण भगवान आहेत, मी कोण आहे, या हरे हरे कृष्ण हरे कृष्ण. तो संबंध पुन्हा जोडायचा आहे. तर सत्संगचा अर्थ असतो अशा शुद्ध भक्तांशी संबंध जोडणे, शाश्वत कायमचा संबंध जोडणे. तुमच्या रक्ताच्या भावापेक्षा शुद्ध भक्त जवळचा असला पाहिजे तुम्हाला. आणि अशा शुद्ध भक्तांच्या संघामध्ये मग भगवंतांविषयीचं ज्ञान मिळतं आपल्याला. भगवंतांचं आपण कसं विस्मरण झालेलं आहे आपल्याला, त्यामुळे आपण इथे कसे अडकलेलो आहोत हे हळूहळू समजायला लागतं आपल्याला. आणि हे सगळं समजण्याची संधी मनुष्याच्या शरीरालाच दिली जाते. या अध्यायात अनेक विषयांचे निरूपण करण्यात आले आहे. आर्त जिज्ञासू अर्थार्थी व्यक्तींचे, तसेच ब्रह्मज्ञान, परमात्म्याचे ज्ञान, जन्म मृत्यू आणि जरा यातून मुक्तता आणि भगवंतांची आराधना. तरी वास्तविकपणे ज्याने कृष्ण भावनेत उन्नती केली आहे तो इतर विविध पद्धतींची पर्वा करीत नाही. तो कृष्ण भावनेच्या क्रियांमध्ये रममान होतो आणि त्यायोगे भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास या आपल्या वास्तविक स्वरूप स्थितीची प्राप्ती करतो. अशा शुद्ध भक्तियुक्त अवस्थेमध्ये तो श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये आनंद प्राप्त करतो. त्याला दृढ विश्वास असतो की असे केल्यानेच आपली सर्व उद्दिष्टे सिद्ध होतील. अशा दृढ विश्वासालाच दृढ व्रत असे म्हटले जाते. भगवान म्हणतात कालच्या श्लोकामध्ये, भजन्ते माम दृढ व्रत. दृढ विश्वास निर्माण झाला पाहिजे या सगळ्यावरती. आणि म्हणूनच हे ज्ञान आहे. ज्ञान असल्याशिवाय आपला विश्वास कसा निर्माण होणार हो की नाही. आणि मग ही ज्ञान घेण्याची प्रक्रिया आहे. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेवा करा, पूर्ण समर्पण करा आणि पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून संपूर्ण ज्ञान प्राप्त करा. ज्ञानाने आपण दृढ निश्चय होतो, दृढ व्रत होतो. नुसतंच भावनिक होत गेलो तर मग आपल्याला फसवणारे भेटणार, आपण पण फसवून घेणार. आणि भक्तियोग किंवा दिव्य प्रेममयी सेवेचा आरंभ होतो. हाच सर्व शास्त्रांचा निर्णय आहे. भगवद्गीतेचा हा 7वा अध्याय म्हणजे त्या निश्चयात्मक किंवा दृढ विश्वासाचे सार आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या भगवत ज्ञान या 7व्या अध्यायावरील भगवत भक्ती वेदांत भाष्य संपन्न. अशा प्रकारे आपण 7वा अध्याय संपवला. आता 8वा अध्याय खूप महत्वाचा आहे. 9वा त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे. 10वा त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे. हे 7, 8, 9, 10, 11, 12 मधले 6 अध्याय जे आहेत श्रीमद भगवद्गीतेचे, हा गाभा आहे. गाभा. वरती एखाद्या फळाला वरती कवर असतं आणि आतमध्ये कोय असते, बीज असतं आणि मध्ये गाभा असतो. तसं ऑफकोर्स कवर आणि बीज टाकून द्यायचं नाही जसं फळ खाताना आपण करतो, परंतु हा महत्वाचा पार्ट आहे.
मधले 6 अध्याय. अशा प्रकारे 7वा अध्याय इथे संपलेला आहे. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.